नमस्कार मित्रांनो, मी संदीप इरामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कलाप्रबंधी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण भेटणार आहोत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष माननीय मेघराज राजे भोसले यांना. भैया नमस्कार. नमस्कार, नमस्कार. आपल्या या कलाप्रबंधी कार्यक्रमात तुमचं आमच्या सर्वांकडनं सहर्ष स्वागत आहे. आणि खरं तर पुन्हा निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये तुम्ही समर्थ पॅनल आपला खूप बहुमताने विजयी झाला. त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन आणि तुम्ही धन्यवाद. अशीच तुमची प्रगती, काम तुमचं पुढे चालत राहो, ही आम्ही शुभेच्छा देतो. तर मेघराज राजे भोसले म्हणजे आपण भैया म्हणतो आम्ही सगळेच तुम्हाला. तर अध्यक्ष होण्याच्या अगोदर म्हणजे तुम्ही चित्रपट निर्माते आहात, लोककलेचं तुमचं पांडव निर्मित बरेच काम केलेलं आहे, नाटक केलेलं आहे. तर हा प्रवास काही लोकांना माहिती नाहीये. बऱ्याच वेळा काय होतं, की अरे हा अध्यक्ष आहेत, पण यांनी नक्की काय-काय काम केले? तर तो नक्की काय आहे? किंवा प्रेक्षकांना आम्हाला ऐकायला आवडेल तो. सर्वप्रथम मला सांगावसं वाटतं, की हा माझा प्रवास आत्ता एवढ्या 2-4 वर्षाचा नाहीये. हं, हं. तर गेली 31 वर्ष मी सातत्याने या रंगभूमी आणि चित्रपट व्यवसायाशी निगडीत आहे. बरोबर. मी 1989 साली पुण्यामध्ये आलो फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. ग्रॅज्युएशन करत असताना सोनाली कुलकर्णी सीनियर आणि पूजा बात्रा या माझ्याबरोबर होत्या. अच्छा. आणि नेहमीच कलेविषयी तसा आमचा फॅमिलीचा काही संबंध नव्हता. हं, हं. माझं कुटुंब हे परमार्थी कुटुंब आहे. माझे आई-वडील दोन्ही माळकरी आहेत. एक सांप्रदायिक कुटुंबातून मी इंदापूर तालुक्यातील संसरे गावातून पुण्यात आलो होतो. इथं आल्यानंतर आपलं शिक्षण हा एकमेव उद्देश होता. हो. कलेशी तसा संबंध नव्हता. परंतु साहित्य सहकार जे फर्ग्युसनचं आहे त्याचा मी अध्यक्ष होतो. सोनाली कुलकर्णी महिलांच्या अध्यक्ष होत्या. आणि त्यानंतर त्या माध्यमातून बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी करायच्या हं, आणि आम्ही असायचो म्हणजे आम्हाला आवड नसली तरी त्यांच्याबरोबर असायचो. त्यातून खरं तर मला थोडी आवड निर्माण झाली आणि अ, पुढं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर 1994-95ला की आपण काहीतरी वेगळं करावं हं. या उद्देशाने पांडव एंटरप्राइजेस, पांडव निर्मित असे आमचे एक प्रोडक्शन हाऊस चालू केलं, की आम्ही पाहिलं की लावणी आपण पाहतो. हं, की आपल्याला गाडीमध्ये टेप रेकॉर्डवर लावली, घरात रेडिओवर ऐकली तर ऐकावीशी वाटते. परंतु लावणीसाठी तमाशामध्ये लावणी पाहायला जायची तिथं बंदी होती. हो. मी सुद्धा कधी तमाशा पाहिला नव्हता, कधी घरच्यांनी पाठवलंच नव्हतं. तर हे ऐकायला छान वाटते, परंतु प्रेझेंटेशन त्याचं व्यवस्थित नसल्यामुळे ते लोकं बघत नाही किंवा बदनाम आहे असं मला हं, वाटलं. हं, हं, हं. म्हणून आम्ही 5 मित्रांनी मिळून पांडव संस्था चालू केली आणि त्यातून पांडव निर्मित चौफुला हा पहिला कार्यक्रम केला. 21 जुलै 1995 साली बालगंधर्वमध्ये मी पहिल्या प्रोडक्शनची आमची सुरुवात झाली. पहिला शो हाऊसफुल झाला. आम्हाला माहीत नव्हतं की अरे बापरे! एवढा रिस्पॉन्स असतो. बरोबर. आणि त्यावेळेस असं बघितलं की काही लोकं बालगंधर्वच्या पायऱ्यांवर वर चढत डायरेक्ट पैसे उडवायला लागले हां, हां. स्टेजवर. बरं. मग आम्ही गेलो. आम्ही त्यावेळेस एकदम कॉलेजमधून पास आउट होतो की अरे बाबा हे काय चाललंय? महिलांचे अश्लील काहीतरी करताय ते. हं, हं. लगेच बघितलं. मग त्यावेळेस आम्हाला कळलं की अरे लावणीत असं चालतं. मग ते कला केंद्रामध्ये जातात, पैसे उडवले जातात. बरं, बरं. मग आम्ही म्हटलं अरे याला काहीतरी शिस्तबद्धपणा आणला पाहिजे. हं, हं. मग आम्ही सांगितलं की "हे बाबा आम्ही प्रेझेंट करतोय तो कार्यक्रम काय आहे? नाव जरी चौफुला असेल, तर बरोबर. त्याच्या मागे एक कन्सेप्ट आहे की इंद्राच्या दरबारातील 4 अप्सरा हं, हं. पृथ्वीतलावर अवतरल्या 4 फुलांच्या रूपात. त्याचंच नाव चौफुला. असं आम्ही त्याला कन्सेप्ट देऊन त्यात सुधारणा केली. मग आमची जाहिरात असायची की डॉक्टर, इंजिनियर, प्रोफेसर हो, हो. अशा महिलांनी सादर केलेला कार्यक्रम. तर आमच्या गायिका डॉक्टर होत्या, परफॉर्म करणारे इंजिनियर होते. असे एज्युकेटेड सर्व कलावंत होते. वाह! वाह! तो पहिल्याच कार्यक्रमाला प्रचंड रिस्पॉन्स भेटला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. आमच्या नंतर सुरेखा पुणेकर नंतर आल्या. मधु कांबेकरांनी नंतर चालू केलं. बरं. त्यामुळं लावणी क्षेत्रात आता प्रचंड प्रमाणात महाराष्ट्राची दिसते. पुणे, मुंबईमध्ये जवळ-जवळ 400-500 बॅनर्स आहेत हो. लावणीचे आहेत आणि हजारो कलावंत त्याच्यावर काम करतायत. बरं. त्याची पायोनियर किंवा पुण्यात बालगंधर्व किंवा
व्यावसायिक रंगमंचावर थिएटरमध्ये लावणी आणण्याचं काम आम्ही केलं बरं. पांडव निर्मित चौफुलानी. तिथून माझी सुरुवात झाली. त्यानंतर बरेच लोककलांचे वेगवेगळे कार्यक्रम. हं, हं. नंतर मी मराठी नाटकांमध्ये एंट्री केली. लंडनची सून इंडियात आली म्हणून, पती सगळे उचापती, अच्छा. बायको कमाल मिळून असे कॉमेडी नाटक करायचो. कारण त्यावेळेस आमचा जो मार्केट होता पश्चिम महाराष्ट्र, शुगर फॅक्टरीज आणि फेस्टिवल्स, हो, हो. त्यात भरपूर कॉन्ट्रॅक्ट शो मिळायचे. हं. ती सुरुवात केली. जवळजवळ 17-18 नाटकांची निर्मिती केली. घाशीराम कोतवाल सारखं नाटक अजूनही माझं चालू आहे, ते मी निर्मित केले. त्यानंतर मराठी सिरियलमध्ये एंट्री केली. मराठी सिरियल काही बनवल्या हं, हं. आणि त्यानंतर मग मराठी चित्रपटात एंट्री केली. बरं. परंतु हे करत असताना 1995 पासून ते 2005 पर्यंत सर्वप्रथम कॉर्पोरेट आम्ही आणलं मराठीमध्ये. बरं. ही मराठी नाटकांमध्ये स्क्रिप्ट ब्रँडिंग असेल, मराठी फिल्ममध्ये असेल. माझ्या सगळ्या फिल्ममध्ये मी इन फिल्म ब्रँडिंग केलेलं आहे. हो. स्क्रिप्टमध्ये ब्रँडिंग केलेलं आहे. त्यानंतर मी टुरिंग टॉकीज स्वतः चालवलं. तिथं सुद्धा ब्रँडिंग केलं, की एक ₹10 रिचार्ज मारा आणि एअरटेलचा आणि ते एक तिकीट फ्री मिळवा. बरं. अशापासून आम्ही केलं. नंतर लावणीमध्ये पहिल्यांदा कॉर्पोरेट आणलं. थम्सअप चौफुला आमचा ब्रँड एवढा गाजला, की कोका कोला वर्ल्डचे पाहायला आले ते. बरं. वर्ल्ड प्रेसिडेंट जॉन उस्ताज म्हणून होते. त्यानंतर मला 15 राज्यांचं काम दिलं. वाह! 15 राज्यामध्ये तिथल्या लोककला हुडकून तिथले कार्यक्रम बसवून 10-10 हजाराचे क्राऊडचे कार्यक्रम आम्ही केलेले. बरं. म्हणजे माझा बायोडेटा पाहिला तर महाराष्ट्रात नाही, 15 म्हणजे बिहार, यूपी, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड पासून हं. कर्नाटक, आंध्रा या सगळ्या राज्यामध्ये जाऊन आणि कॉर्पोरेट इव्हेंट करणारी एकमेव माझी संस्था आहे आणि सक्सेसफुली केलेली आहे. बरोबर. हां. अशा प्रकारे सुरुवात करत मग आम्ही पहिला माझा पिक्चर जाऊ तिथं गाऊ, हो, हो. जो सिल्वर ज्युबिली झाला, खूप भरपूर जोरात गाजला. चांगला झाला पिक्चर. मकरा नाचपुरे मेन याच्यामध्ये होते. नंतर अशोक सराफांना घेऊन शिक्षण क्षेत्रावरचा मास्तर एक हो. मास्तर हा चित्रपट गाजला. नंतर कॉमेडी चित्रपट दणक्यावर दणका हं, हं. मकरा नाचपुरेच होते, हा पण गाजला. प्रवीण तरडे होते त्यात प्रमुख यामध्ये. नंतर संत वामन भाऊ जे हो. बीड जिल्ह्यातले आहे, मला वाटते सासवडला ज्याचं चित्रीकरण त्याचंही झालं. शूटिंग झालं होतं. हं. तो चित्रपट असे अनेक चित्रपटांची आम्ही निर्मिती केली, नाटकांची केली, कॉर्पोरेट इव्हेंट केले आणि सातत्याने 31 वर्ष काम करत राहिल्यामुळे बरोबर. संपूर्ण महाराष्ट्र मी स्वतः फिरलेलो आहे. हं, हं. बसमध्ये नाटकांचे, लावण्यांचे कार्यक्रमाचे दौरे केलेले आहेत. चित्रपटामध्ये, शूटिंगमध्ये, टुरिंग टॉकीजमध्ये महाराष्ट्र फिरलेलो आहे. बरोबर. त्यामुळे ग्राउंड लेवलच्या प्रेक्षक असेल, जे कलाकार असेल, यांचा एक माझा जवळचा संबंध झाला आणि जास्तीत जास्त लोककलावंताचा संबंध झाला. बरोबर. त्याचंच भाग्य म्हणजे हे परवाचं इलेक्शन आपल्याला जे हो, हो, दिसलं, हो. हे आत्ताचं नाही, ते 31 वर्ष कामाचं सगळं मला मिळालेलं नक्की. फळ आहे असं मला नक्की, नक्की. कारण कसं आहे यश असं काही सहज एका दिवसात येत नाही. त्याच्यामागे बऱ्याच गोष्टी आहेत. आरोप प्रत्यारोप करणारी लोकं काही बरीच असतात. त्यांना पडद्यामागच्या गोष्टी काही माहिती नसतात. हो. ग्राउंड लेव्हलवरती किती काम केले तुम्ही म्हणजे याच्यामधून ते यातून आम्हाला पाहायला मिळाले. दुसरी गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेस आता चित्रपट, नाटक, मालिका या क्षेत्रात तुम्ही काम केलं. ग्राउंड लेव्हलवरती काम केलं. मी पाहिली जाहिराती बऱ्याच सासवडला तुम्ही शूटिंगला आले होते. हो, हो. मास्तर एके मास्तरचं गाणं हम्म, हम्म. सोडा सोडा आपल्या आचार्यात नाटकवाडा, सांस्कृतिक हा. भवनमध्ये शूटिंग केलं होतं. हं. तेही तुम्ही थांबवून सर्व काम करून घेतलं होतं. पण आता याच्यानंतर म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे तुम्ही आता अध्यक्ष मागच्या वेळेस होता, आत्ताही आहात. इकडे वळण्याचा मानस कसा किंवा कसे तुम्ही याच्याकडे आला किंवा काय वाटलं तुम्हाला की या क्षेत्र इकडे यायला पाहिजे? ऍक्च्युली मी ज्यावेळेस सभासद झालो आणि थोडी मला पहिल्यापासूनच सोशलची आवड होती. हो, हो. म्हणजे मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना NCC मध्ये सुद्धा अंडर ऑफिसर होतो फर्ग्युसनमध्ये. नंतर फर्ग्युसनचा जो जनरल सेक्रेटरी हं, हं. तो मी होतो. गेली 3-4 वर्ष सातत्याने काम करायचो. हॉस्टेलचा सुपरिटेंडंट होतो. त्यामुळे सतत असं ग्रुपमध्ये राहून काम बरोबर. करायची मला आवड होती. इथं आल्यानंतर अजय सरपोतदार आमचे त्यावेळेस महामंडळाचे हो, हो. अध्यक्ष होते आणि त्यांचं काम बघून, त्यांचे एक प्रयत्न बघून मलाही वाटायचं की अरे यांच्याबरोबर आपण काम केलं पाहिजे. त्यांनी काहीतरी एक चालना मिळेल आपल्याला, हां, हां. नवीन हे मिळेल. तेव्हा अजयजींबरोबर मी सातत्याने काम करत होतो. हे करत असताना मी अध्यक्ष होईल किंवा असं काय होईल असं कधीच मला वाटलं नाही. हं, हं. परंतु होत गेलं. ज्या प्रकारे आपण काम करत गेलो, लोक जोडत गेले. लोकांना कळलं की आपण फक्त प्रसिद्धी किंवा काहीतरी स्वार्थासाठी करत नाही, तर बरोबर. आपल्याला काहीतरी करायचं आहे. म्हणूनच ज्यावेळेस 2010 साली पहिल्यांदा आम्ही इलेक्शन लढवलं, त्यावेळेस आमचे जो 12 उमेदवार असे 1, 4, 5 मतांनी पडले आणि सगळे तरुण होते. आम्हाला काहीच अनुभव नव्हता. अनुभव कमी पडला आम्हाला आणि बरेच जण सांगतात की आम्हाला त्यावेळेस काउंटिंगमध्ये फसवणूक झाली आमची आणि त्यातून पडले. तरी आम्ही नाराज झालो नाही.
परत 5 वर्ष काम करत राहिलो सातत्याने महामंडळाच्या ह्याच्यामध्ये. 2016ला उलटं झालं. आमचे 12 आले आणि त्यांचे 2 आले. बरोबर. परत सुशांत सेलानंतर म्हणजे आमचे 13 आले आणि त्यांचे 1 आला. हां. तर ते 2016ला झालं आणि 2026ला तर बघताय की पूर्ण पॅनल पूर्ण पॅनलच झालं. याचा अर्थ एक असतो की तुम्ही सातत्याने जर एखाद्या गोष्टीमध्ये काम करत राहिला तर बरोबर. यश अपयश काही अवघड नसतंय हं. किंवा कुणी आपल्याबद्दल काही बोललं तर यातून कुठलेही आपण भरकटत न जाता आपण आपल्यावर एक कॉन्फिडन्स पाहिजे. मी तुम्हाला आठवत असेल मी सातत्याने सांगत होतो हे मागच्या वर्ष 1.5 वर्ष जिथे जाईल हं. की माझा एक जर उमेदवार पडला तरी मी अध्यक्ष होणार नाही. ज्यावेळेस माझा पूर्ण पॅनल आला तरच मी अध्यक्ष होईल. बरोबर. एवढा कॉन्फिडन्स तुम्हाला असला तरच होतो. बऱ्याच जणांना भीती वाटायची की अरे आपण तुम्ही 50,000 वर्ग केलेले सभासद पण ते आता मतदानात नाहीयेत. हां. पण म्हटलं अरे 3,400 जे आहेत ते पण माझेच आहेत ना. हो, हो. जरी हे जुने असले तर त्यांनाही कळतं की त्यांना काम 52 वर्षात काय महामंडळात काम झालं बरोबर. आणि पुढच्या 10 वर्षात काय झालं हे कुणामुळे झालं. महामंडळ कसं एवढ्या मोठ्या प्रमाणात पोहोचलं, किती लोक आपण मदत केली, कोविडमध्ये काय मदत केली, आता सातत्याने औषधोपचार असेल, पेन्शन योजना असेल, या कामात आपण काय मदत करतो. आणि महामंडळच नाही फक्त महामंडळ सभासद नाही सर्वच कलावंतांना काय मदत केली सर्वांना माहिती आहे. त्याच्यामुळे हे 3,400 असतील 6,500 असतील मी म्हटलं 10,000 असतील किंवा 45,000 हां. माझी पूर्ण तयारी होती. बरोबर. अरे त्यामुळे हे इलेक्शन एवढे इझिली गेलं आणि लोकांनी आपल्याला त्याचं पूर्ण आपल्याला बरोबर पाठिंबा साथ दिला. दिली त्याला. हो. हे चांगलं आहे की मला आठवते की म्हणजे तुम्ही बघा या क्षेत्रात आहेत सामाजिक टच पण आहे हो. प्लस तुमच्याशी प्रत्येक कलाकार असेल कामगार असेल त्याशी पर्सनली एक त्याचं बॉन्डिंग आहे. हो. म्हणजे मलाही सांगायला आवडेल की भैया माझ्या लग्नालाही पण आले होते. माझ्या स्टुडिओच्या उद्घाटनाला आले होते आणि सासवडमध्ये आपला आचार्यात्री सांस्कृतिक हो. आमचं मंडळ आहे. विजयराव कोलते त्याचे अध्यक्ष आहेत. प्रतिष्ठान आहे आमचं. तर त्याच्या कार्यक्रमाला तुम्ही नेहमी येतात. कलाकारांना मार्गदर्शन करतात. म्हणजे ग्रामीण भागापासून शहरापर्यंत तुमचं काम चाललंय त्यामुळं खरं तर हे पाठबळ तुम्हाला मिळते असं मला वाटतंय. तर भैया आता मराठी चित्रपट सृष्टी आता सगळी जी चालली आता चांगले चित्रपट चाललेत. देऊळबंद 2 चांगला चाललाय किंवा गवाडकुंड असेल किंवा बरेच सिनेमे चांगले झालेत. तर आजच्या घडीला मराठी चित्रपट सृष्टीसमोर सर्वात मोठी आव्हानं कोणती आहेत नक्की? हे चित्रपट बनवणे, चालणे किंवा इतर गोष्टी काय? नाही चित्रपट बनवण्याबद्दल काही आव्हानं तशी नाही आहेत. आजकाल आपले फार टेक्निकली चांगले आपले तंत्रज्ञ आहेत सगळे टेक्निकली भाग चांगला आहे. नवीन येणारे डिरेक्टर्स फार हुशार आहेत. नवीन कल्पना घेऊन येतात. सगळ्या नवीन तंत्रज्ञानाची त्यांना माहिती आहे संपूर्ण. सगळ्यात प्रॉब्लेम असा आहे की चित्रपट बनवला जातो परंतु त्याचं वितरण हा फार बरोबर. मोठी समस्या असे मला वाटतं आणि वितरणाबाबत मी सुद्धा पहिल्यापासून विचार करतो की यात काय करता येईल. कारण वितरण असं आहे की ठराविक काही सिनेमे चालतात बरोबर. परंतु असंख्य सिनेमे हे नाही चालत. त्याचं कारण काय तर त्याला प्रामुख्याने ज्या प्रकारे आता देवबंद 2च्या टीमने म्हणजे प्रवीणजी आणि त्यांच्या टीमनी प्रमोशन सातत्याने म्हणजे त्यांनी तो 1 वर्ष पुढचा प्लॅन तोच केला होता की याच्या रिलीजसाठी फिरायचा. बरोबर. त्याचं हेच दिसतंय. एक तर नक्कीच महत्वाचं आहे की फिल्म चांगली असणं गरजेचं आहे. बरोबर. आपण अजून सुद्धा सांगतो मी फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचा व्हाईस प्रेसिडेंट होतो 2 टर्म. तर संपूर्ण भारतभर फिरत असताना लक्षात यायचं की मराठी कंटेंटला किंवा मराठी ज्या लेखकांबद्दल फार मोठं बाहेर अपेक्षा आहे आणि कौतुक आहे. परंतु आपण एखादी फिल्म बनवताना हे करताना त्या लेखकाला किती वेळ देतो, त्याला बनवण्यासाठी म्हणजे स्क्रिप्टवर किती काम करतो हे फार महत्वाचं असं मला वाटतं. बऱ्याच वेळा इकडे दुर्लक्ष होतं. तर माझं असं म्हणणं आहे की स्क्रिप्ट हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळं लेखकाला तुम्ही पूर्ण वेळ द्या. चांगली स्क्रिप्ट तयार झाली, चांगले स्क्रीन प्ले डायलॉग तयार झाले, ते तिथं कोण कलाकार आहे याची काही गरज पडत नाही. आपण जसं म्हणतो ना की आमचा जाऊ तिथं खाऊमध्ये उद्या कुणी कलाकार असता. स्क्रिप्टच एवढी भारी होती की कुणीही तिथे चालवायचं. तो स्क्रिप्टला फार महत्व आहे. ती करणं गरजेचं आहे. एक चांगली निर्मिती झालेली तर लोक येत आहेत. बरोबर. की आता आपण देऊळबंद 2 वरनं पाहिलं की मराठी प्रेक्षक नाही असं आपण म्हणू शकत नाही. पिक्चरला येतात मग आपल्या पिक्चरला काय येत नाही तर आपण एक तर त्यांच्यावर पोहोचत नाही. बरोबर. बराच पिक्चर कधी आले कधी गेले ते कळत नाही. प्रत्येक प्रोड्युसर हा त्याच्या रिलीजसाठी काही बजेट ठेवत नाही. जसं माझं म्हणणं की मेकिंगसाठी तुमचं बजेट असतं तर तुमचं एक रिलीजसाठी प्रॉपर बजेट असणं गरजेचं आहे. आजकाल प्रमोशन शिवाय लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय येणार नाही तर ते करणं गरजेचं आहे. आणि ह्या सर्वांसाठी आपण नेहमी म्हणतो की नाही हिंदीचा अन्याय, हिंदी मोठा रिलीज झाला.
आता देऊळ पाहून 2च्या पुढे कुणी आलं तरी काही टिकणार नाही ना. नाही तुमच्यात जर तुमच्यात तेवढं दम असेल किंवा असेल विषय चांगला असेल आणि हा, हा, प्रेझेंटेशन हा. तगडं आहे त्याचं. ते असणं गरजेचं आहे. आणि पूर्वी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे मराठीचं ते पूर्वी 40-50 चित्रपट व्हायचे त्यावेळेस इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हो. आता 150-200 फिल्म बनतायत. जो 120 पेक्षा जास्त सेन्सॉर होत आहेत. तर अशा वेळेस हे पुरत नाहीये. साहजिकच आहे. त्यामुळे प्रामुख्याने शास्त्राच्या पण आम्ही मागे आहे, की इन्फ्रास्ट्रक्चर वाढत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे थिएटर. पण पूर्वी मराठी पिक्चर चालायचा जो ग्रामीणमध्ये जो मराठीचा खरा प्रेक्षक आहे सिंगल तिथं मराठी पिक्चर पोहोचतच नाही. सिंगल स्क्रीन 99% बनत आहेत सिंगल स्क्रीन थिएटर. तर तो पिक्चर पोहोचत नाही. त्यामुळे तो वर्ग नाही जो शहरामधला प्रेक्षक आहे त्याला त्या तिकिटामध्ये हिंदी फिल्म बघायला मिळते. त्यामुळे मराठीची सर्वात मोठी दुश्मन कुठे असेल तर हिंदी चित्रपटसृष्टी ही मराठीची कॉम्पिटिटर आहे मोठी. तर मराठी हिंदीमध्ये फार फरक नाही. त्यामुळं मराठी प्रेक्षक तिकडे जातो. तसं साऊथमध्ये वगैरे हिंदी नाहीत पाहिले जातात. ते त्यामुळे रिजनल लँग्वेजला ते महत्व देतात स्वतःच्या भाषेला. पण मराठीचा तो प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपल्याला स्वमालकीची स्वतःची थिएटर तयार झाल्याशिवाय ग्रामीण भागात मराठी पिक्चर पोचल्याशिवाय प्रत्येक निर्माता यातून काही ते प्रॉफिट कमेल असं मला वाटतं. त्यामुळे तो तो मोठा सातत्य प्रॉब्लेम ठेवेल नेहमी कामात असेल. हे चालेल. OTT प्लॅटफॉर्ममुळे मराठी चित्रपट सृष्टीला अधिक संधी मिळाल्या की स्पर्धा वाढलेली आता? नाही, OTT-मुळं ज्यावेळेस आपण कोविड पिरियडमध्ये किंवा ज्यावेळेस सगळे प्रॉब्लेम होतो त्यावेळेस OTTची सुरुवात झाली. आणि OTT एका अर्थाने फायद्याचा पण आहे. तर आपण म्हणतो की ज्यांना शक्य होत नाही बरोबर, प्रॅक्टिकल थिएटरमध्ये रिलीज जाणं. करणं. कारण थिएटरकल मी काही पिक्चर जर पाहिला तर मी त्या लोकांना मी स्वतःहून सांगतो की तुम्ही नका रिलीज करू. कारण तुम्ही ऑलरेडी त्या फिल्मला 1.5-2 कोटी घालवले असतात बरोबर. आणि पुरं 50 लाखाच्या खाली रिलीज करून तर काही उपयोग नाही. परत तुम्ही तेवढे घालून तुमचे रिटर्न्स येणार आहेत का? अशा लोकांना मग चित्रपट दाखवायचा कुठे? तो ऑप्शन हा, तो ऑप्शन OTT चांगला आहे. जर त्यामध्ये खरेच काहीतरी चित्रपटामध्ये दम असेल किंवा तो चांगला मेकिंग असेल तर OTTच्या माध्यमातून कुठेतरी त्याचा खर्च निघण्याची शक्यता असते. देशात परदेशात तो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. हा OTTचा एक फायदा आहे. आता नेहमी जे सिनेमे करतात, जे व्यावसायिक आहेत, कलाकार आहेत, त्यांना ते माहिती आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं, नवीन निर्माता असतो, नवीन दिग्दर्शक आहेत, त्यांना काहीतरी सिनेमा करायचा आहे. मग यासाठी महामंडळ आपलं काय काय सहकार्य करतं त्यांना किंवा काय मार्गदर्शन करतं? मी स्वतः निर्माता असल्यामुळे मला माहिती आहे निर्मात्यांचं दुःख काय आहे. आणि आम्ही नेहमीच सांगतो की सर्वप्रथम निर्मात्याला तुम्ही शिकवलं पाहिजे. निर्माता शिकला तर तो चित्रपट चांगला बनवेल आणि तरच सर्व लोकांचं त्यातून तो बाहेर पडेल व्यवस्थित. परंतु आपल्या इंडस्ट्रीमध्ये फार प्रॉब्लेम आहे की ते निर्मात्याला महामंडळापर्यंत पोहोचवून दिलं जात नाही. पण आता मी कंपल्सरी शक्यतो त्या निर्मात्यांना महामंडळात बोलवतो. त्यांना आम्ही एक माहिती पुस्तिका काढली की निर्मिती म्हणजे काय असते, निर्मितीसाठी काय लागतात. निर्माता म्हणजे तुम्हाला स्वतःहून लक्ष, मी स्वतः निर्माता आहे की माझा सेटवर एक दिवस सुद्धा होत नाही किंवा 1 तासाचा होत नाही की मी तिथे नाहीये. प्रत्येक सीन त्याचा सेटवर मी स्वतः मॉनिटरमध्ये पाहत असतो, अभ्यास करत असतो. निर्माता सेटवर असताल तर बऱ्याच गोष्टीचा फरक पडतो. एक वचक तयार होतो, एक कामाचं फास्ट होतं, सगळ्या वेळ वाचतो, अशा गोष्टी आपल्याला वाचतात. तर निर्मात्यांनी ठरवलं पाहिजे की मला निर्माता व्हायचंय की इन्व्हेस्टर व्हायचं आहे. बरोबर. तर लोकांना कन्फ्युजन त्यातच होतं की त्यांना वाटतं पैसा टाकला म्हणजे झालो मी. पैसे टाकले म्हणजे तुम्ही इन्व्हेस्टर झाला. जर तुम्हाला निर्मिती करायची तर तुम्ही स्वतः इन्व्हॉल्व झालं पाहिजे. तुम्ही शूट काय असतं काम, प्री प्रोडक्शन, प्री प्रोडक्शनचे काय काम असतात, शूटिंगच्या दिवसात काय असतं, नंतरचं काय असतं, पोस्टला काय असतंय, नंतर आपण म्हणतो फर्स्ट ट्रेन नंतर काय, आफ्टर सेन्सॉर काय, रिलीजसाठी काय प्लॅन करायचा, ओव्हरसीज मार्केट काय असतंय, त्यानंतर जे वेगवेगळे फेस्टिवल होतात ते कसे होतात, वेगवेगळे फिल्म मार्केट असतात, बाजार असतात, तिथं कसं जायचं हे स्वतः अभ्यास केलं जायचं. तर ते आता आपल्याला वाणी सर आणि प्रवीण तळडेंच्या माध्यमातून दिसतं की ते स्वतः फिरतात, बघतात, करतात आणि वेगवेगळे प्लॅन्स हे करून लोकांपर्यंत पोहोचतात. कारण लोकांना ती फिल्म आपली वाटली पाहिजे, त्यातून येणारा पैसा सुद्धा समाजासाठी ते वापरतात. हे सुद्धा एक मोठं त्यांनी गोष्ट केलेली आहे आणि त्याचंच रिटर्न्स त्याला ते मिळत आहेत. बरोबर. असं काहीतरी केलं आणि आपण एखादं जसा एखादा व्यवसाय करतो किंवा एखादा प्रोजेक्ट टाकतो तसा आपला एक प्रोजेक्ट आहे, भले तो कमीच आहे, 2-3 कोटीची फिल्म आहे, पण तो एक प्रोजेक्ट बघून ते निर्मात्याने बघितलं पाहिजे आणि हा बिझनेस म्हणून केला तरच रिटर्न्स येतील. हे बघत नाहीत, मग ते लॉसमध्ये जातात आणि मग ते उशिरा आमच्याकडे येतात. सुरुवातीला आमच्याकडे आला पाहिजे असं मला वाटतं. नक्की.
आता बऱ्याच वेळा आता महिला कलाकार हं. आणि महिला तंत्रज्ञ यांच्यासाठी सुरक्षितता किंवा हं. सन्मानजनक किंवा समान संधीचे वातावरण निर्माण करण्यासाठी महामंडळ किंवा आपण काही प्रयत्न करतो किंवा काही अडचणींना त्यांना काही मदत करतो का नेहमी? नाही, निश्चितच मागील 10 वर्षी सुद्धा आमचा एक सेपरेट विभाग आहे महिला ब्रिगेड म्हणून. हं. वर्षा उसगावकर, चैतन्य डोंगरे जे आमचे महिला संचालक होत्या, निकिता हो. मोगे या त्यात काम करत होत्या. बेसिकली प्रॉब्लेम मराठी इंडस्ट्रीमध्ये काय होतं, की महिला काही घडलं तर त्या पुढे येत नाहीत बरोबर. आणि त्या कोर्ट आपल्याला काय म्हणाल किंवा आपल्याला पुढे पुढे प्रॉब्लेम काम मिळेल नाही मिळेल अशी हां, थोडी अशा भीती ह्यानी ते वाटते. पुढे येत नाहीत. आम्ही नेहमी सांगत असतो, की तुम्ही या. तुमच्या बाबतीत काही गोष्ट घडत असेल, बरोबर. तुम्ही ते आमच्यापर्यंत पोस्ट करा, आम्हाला सांगा हं. आणि निश्चित अशा लोकांवर जे तुमच्यावर काही अन्याय करतात, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू नक्की. आणि यातून तुम्हाला कुठला त्रास होणार नाही. तुमचं कुठलंही नाव डिस्क्लोज होणार नाही. ते आमच्या यात गुप्त नाव राहिलं जाईल. परंतु अशा जर गोष्टी आम्हाला कळल्या, की तुम्हाला काय काय अडचणी आहेत. बऱ्याच वेळा म्हणतो, की आपण शूटिंगच्या इथे गेलो, की तिथं वॉशरूमची व्यवस्था नसते, हो, हो. चेंजिंग रूमची प्रॉपर व्यवस्था नसते. हं. तर ते आम्हाला कळलं पाहिजे. बरोबर आहे. आमचे भरारी पथक आहे, जे फ्लाइंग स्क्वॉड प्रत्येक ठिकाणी जाऊन पाहणी करतच. हं. परंतु आम्ही नेहमी सांगतो किंवा कोऑर्डिनेटर लोक ज्युनियर आर्टिस्टचे पैसे बुडवतात, हो. महिलांचे, पुरुषांचे. आम्ही त्यासाठी प्रॉमिसरी नोट केली, हमी पत्र बनवलंय. ते तुम्ही हक्काने मागा, की हे तुम्ही भरलंच पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आहे. परंतु स्वतः तुम्ही इन्व्हॉल्व झाल्याशिवाय, आम्हाला सांगितल्याशिवाय आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही. यासाठी तुम्ही ओपनली सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. आता चित्रपट आणि मालिकांमध्ये कलाकार व तंत्रज्ञाचे मानधन नाही का जसं तो हं. विषय की बऱ्याच वेळा 2-2, 3-3 महिने हं, पैसे देत नाही किंवा उशिरा होतात किंवा परिस्थिती म्हणजे बऱ्याच वेळा पैसे बुडले जातात. मग हं. ह्याविषयी काही नवीन नियम किंवा नवीन योजना काही आहेत का किंवा? नाही, निश्चितच आम्ही पहिल्या मीटिंगमध्येच मागील महिन्यात 23 जूनला आमची पुण्यात मीटिंग झाली. हं, त्यातच निर्णय घेतला. कारण चित्रपट म्हणजे सिनेमामध्ये थोडं प्रमाण कमी आहे, परंतु दूरचित्रवाणी हो. किंवा दूर आपण म्हणतो ना, चॅनल्सच्या मालिकांमध्ये बाबतीत, बरोबर. मालिकांबाबतीत हे प्रमाण जादा आहे. एक तर काय होतं, की तिथं शिफ्टची काही पद्धतच नाही. म्हणजे किती तासाची 14 असावी तास, 18 तास. हां, तर ही फार पिळवणूक होती. हो. नंतर एवढं 18-18 तास काम केल्यानंतर त्या माणसाला फक्त 3-4 तास वेळ मिळतो. बरोबर. लगेच दुसरी शिफ्ट चालू होते. हो. ते माणूस काही दिवसांनी आजारी पडतो. हं. आजारी पडलं तर परत त्याला काढलं जातं किंवा त्यांनी काही त्या बाबतीत सांगितलं, की मी नाही करू शकत इतकं वेळ काम नाही करू शकत. बरोबर. हो. ती आहे. त्यानंतर त्याचं पेमेंट हं. ही कुठलाही असा नियम नव्हता. पूर्वी आता सांगतात ना, की पूर्वी ते प्रक्षेपण बाहेरून व्हायचं परदेशातून. हां. ते पाठवायला वेळ लागायचा, सगळा वेळ लागायचा म्हणून तेवढा तो पिरियड पकडला जायचा 3 महिने नाही 3 तर महिन्याचा. फेमिली. हां. परंतु ते आता कंपल्सरी चालू झालं. हं, हं, हं. तर यासाठी बऱ्याच तक्रारी आमच्याकडे येत होत्या, की आम्ही जर काही बोललो तर आम्हाला काढलं जातं, आम्हाला बोललं जातं. बरोबर. यासाठी महामंडळाने कायदे करावा. तर महामंडळाच्या घटनेचा अभ्यास केला, भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केला, हं. नंतर कामगार कायद्याचा अभ्यास केला हं. आणि तज्ज्ञांचं मत घेऊन आम्ही असं ठरवलं, की आपण एखाद्या व्यक्तीची जरी तुम्ही त्याला मानधन देत असला तरी तुम्ही ती पिळवणूक करू शकत नाही. बरोबर. त्याला एक काहीतरी नियमावली पाहिजे. हो. तर त्यामुळे त्या व्यक्तींना भांडता त्या वतीने आम्ही भांडायचं. आम्ही त्या याला केलं म्हणून आम्ही नियम केला, की प्रत्येक व्यक्तीचं मानधन हे 1 महिन्याच्या आत त्याला मिळालंच पाहिजे. 1 महिना सफिशियंट पिरियड आहे. तुम्ही 2-3 महिने टाळू शकत नाही. त्याचबरोबर काही शिफ्ट असेल, इन आउटच्या काही नियम्स असतील, ते आता आम्ही रिसर्च त्यांना बनवत आहोत. या आठवड्यामध्ये प्रत्येक निर्मात्याला म्हणजे जे सिरियलचे निर्माते नंतर त्याचे प्रोग्रामिंग हेड असतील, चॅनलचे हेड असतील, हं. त्या डिपार्टमेंटचे हेड असतील, त्यांना मी भेटून पत्र देणार आहोत अच्छा. आणि ते कायदेशीर देणार आहोत, हो, हो. की उद्या कुठेही पळवाटी येऊ नये, की हं, नाही हं. असं नाही तसं. कोणाला अन्याय होऊ नये हां, कुठे. आमचा उद्देश तोच आहे, की कलाकारांनाही काम मिळावं. या निर्मात्यांची सुद्धा प्रॉब्लेम असेल, की चॅनलकडनं व्यवस्थित टाईमशीर पैसे मिळत नसेल, हां. तर चॅनलशी सुद्धा काही हे असेल तर करायला आम्ही तयार आहोत. बरोबर. चॅनलशी सुद्धा बोलू, की तुम्ही सुद्धा निर्मात्यांना वेळेवर पैसे द्या. निर्मात्यांनी वेळेवर समोरच्या टेक्निकल कलाकारांना द्या. हं. त्यातून ही व्यवस्थितपणे चालेल. हा बरोबर. आमचा उद्देश आहे आणि त्या दृष्टीने आम्ही काम चालू केलेलं आहे. नक्की, नक्की, नक्की. बऱ्याच वेळा काय होतं, की चित्रपट किंवा कलाकार किंवा टेक्निशियन हे पिक्चर सुरू होतो, चांगलं सुरू होतं काम. हो, पण काहीतरी अडचणी येतात मध्ये आधी. वादविवाद होतात. हो. की हा विकोपाला जातो, मग ते बऱ्याच वेळा आपल्यापर्यंत येतं, महामंडळात येतं, लवादापर्यंत पोहोचतं. मग त्यामध्ये महामंडळाची भूमिका नक्की शेवटी पॅरलल ठेवावी लागते. म्हणजे निर्माता आहे, कलाकार आहे. त्यात तुम्ही कसं ते बॅलन्स करता सगळ्या गोष्टी? आमच्याकडे लवाद समिती आहे, ज्यात एक कायदेशीर सल्लागार असतात. प्रत्येक सिटीमध्ये कायदेशीर सल्लागार आहेत आमचे. हे ॲडव्होकेट्स असतात. त्याचबरोबर एक लवाद समिती असते. लवाद समिती हीच होती, की अशा प्रकारचे डिस्प्यूट तयार झाले,
तर त्यातून कुणाची बाजू न घेता तो सॉल्व्ह व्हावा. बरोबर. या डिस्प्यूट समितीमध्ये आम्ही स्वतः कधी नसतो, ॲज अध्यक्ष मी किंवा आमचे संचालक यात नसतात. हां. कारण आमच्या दृष्टीने दोन्ही पार्टी ओळखीच्या असतात बरोबर. आणि कधी कुणाची बाजू घेतली असं होऊ नये हं, हं. म्हणून हे वेगळे लोक असतात. हे लोक कोण असतात? जसं आता पुण्यात बघितलं तर ॲडव्होकेट्स आहेत काही, हो. काही रिटायर्ड DYSP पोलीस ऑफिसर आहेत, हं, हं. काही बँकेचे मॅनेजर्स वगैरे असे अधिकारी आहेत. अच्छा. असे वेगवेगळ्या विभागातली 7-8 लोकांची कमिटी असते. बरोबर. त्यातले प्रत्येक वेळेस हजर नसतात, सगळे 3-4 लोक येतात. ते दोन्ही पार्टीचं मत ऐकून घेतात. पहिलं तर एकतर तुमच्यावर काही अन्याय घडला तर तुम्ही आमच्याकडे रितसर कंप्लेंट द्यायची असते. आम्ही पहिली एक नॉमिनल कंप्लेंट घेतो हो. की ती रजिस्टर करत नाही. हं. तर त्यावेळेस आम्ही ॲज मी अध्यक्ष म्हणून किंवा डायरेक्टर आमचे बसून त्या लोकांमध्ये काही कॉम्प्रोमाइज होतोय का ते हो, बघतो आम्ही. पहिला प्रयत्न तो हां, असतो. पहिला तो असतो की बऱ्यापैकी यासाठी कारण फी आहे त्यासाठी बरोबर. महामंडळाची सुद्धा त्यांना ₹500 फी भरावी लागते हं, हं. आणि उद्या जर एखादा फाईन बसला किंवा पैसे द्यावे लागले तर दोघांनाही म्हणजे बस. समजा त्याला ₹10,000 द्यायला सांगितलं तर 10,000 मधले 10% महामंडळाला द्यायचे आणि त्याला 10,000 मिळाले म्हणून त्यांनी 10% द्यायचे. बरोबर आहे. ही महामंडळाची फी आहे रितसर आमचा एक वेगळा फंड आहे त्यात जमा होते. हं, हं. तर आम्ही त्यासाठी सांगतो की आपापसात काही मिटतंय का बघा. बरोबर. तर आम्ही आज तो प्रयत्न करतो साधारणतः 1-2 मीटिंगमध्ये. तसं काही दिसलं नाही त्यात तर मग आम्ही लवाद समिती पुढे पाठवतो. मग लवाद समिती पूर्ण कोर्टाप्रमाणे त्याचे वकील्स असतात. मग ते दोन्ही पार्टीचं म्हणणं घेतात आणि त्यातून पुरावे पाहिले जातात आणि त्यानंतर ती समिती निर्णय घेते. तो बंधनकारक असतो जो निर्णय घेईल. मग तो काही काही निर्मात्यांचं चुकतं, काही वेळेस कलाकार तंत्रज्ञांचं चुकतं. गैरसमज होतात हां, जे बऱ्याच जे वेळा. होतात हं. तर अशा प्रकारे 99% लवाद आम्ही सॉल्व्ह केलेले आहेत की वाद आले. यातून आम्ही पुढेही सांगतो की त्यांना जर पटलं नाही समोरच्या पार्टीला आम्ही दिलेला निर्णय हं. तर ते पुढे कोर्टात जाऊ शकतात. बरोबर. असाच एक लवाद होता की आम्ही एवढं पारदर्शक सांगतो याचं एक उदाहरण हं. की आम्ही स्ट्रिक्ट सांगितलं की या दोन्ही माझे नाही आहेत. हं. तर तुम्ही जे असेल तो निर्णय क्लिअर प्रमाणे द्या बरोबर. समिती आणि त्यात आम्ही इंटरफेरन्स करत नाही. हो, हो. असंच एक जण व्यक्तीने आम्ही दिलेल्या लवादाला कोर्टात चॅलेंज केलं अच्छा. आणि कोर्टात गेला की तो नाही माझ्यावर अन्याय झाला, माझ्या यांनी असा निर्णय दिला. परंतु कोर्टाने सुद्धा तो पूर्ण लवाद बघितला. ते म्हणजे एवढं व्यवस्थित तुम्ही त्याचं प्रोसिडिंग केलेलं आहे. हां, हां. हे अगदी योग्य दिलेलं आहे आणि तो आमचा मान्य ठरला. तर बरोबर. त्यामुळे इतका पारदर्शक आम्ही तो करतोय. आमचा तोच उद्देश असतो की पुढे कोर्ट कचेऱ्या बाहेर जाण्यापेक्षा आपापसात मिटावं ते. बरोबर आहे. इंडस्ट्री जेवढी मोठी तेवढी छोटी आहे. परत फिरून एकत्र यायचं असतं, काम आज ना करायचं उद्या असतं. एकत्र काम करायचं आहे. अशा प्रकारे जवळजवळ 99% आमच्याकडे ज्या तक्रारी आल्या त्या आम्ही मिटवलेल्या आहेत. येस, येस, येस. नक्की, नक्की. चांगली गोष्ट आहे. हां. आता मराठी चित्रपटसृष्टीला शासनाकडून कोणत्या प्रकारच्या धोरणात्मक मदतीची सर्वाधिक गरज आहे? किंवा तुम्ही असे काय प्रयत्न करता की शासनाकडनं सांस्कृतिक विभाग किंवा आपल्या यातून एक चांगली मदत मिळावी, चित्रपटसृष्टीला उभारणी मिळावी? नाही मी आता सांगितलं ना शासनाला आम्ही सांगितलेलं आहे की माझं जे धोरण आहे ते जर शासनाने केलं की ती अपेक्षांची फार मोठी ती जर शासनाने पूर्ण केली तर शासनाचं सर्वात मोठं काम होणार आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी. त्यांना संस्कृतीसाठी काही करायची कम गरज नाही. आम्हाला अनुदान बंद केलं तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. बरं. त्यातलं सर्वात मोठं म्हणजे 300 ठिकाणी जी थिएटर करायचे आहेत हो, मला. हो, हो. 300 ठिकाणी जे तालुकाच्या ठिकाणी असतील, काही एस टी स्टँडवर असतील, काही जिथं मोठ्या MIDC नाट्यगृह एरिया असतील समजा काही ठिकाणी. अशा ठिकाणी 300 ठिकाणी त्यांना मी सांगितलं की 10-10 गुंठे जागा आम्हाला एक नॉमिनल भाड्याने द्या. बरोबर. हां. 10,000 स्क्वेअर फीटमध्ये आम्ही 2 छोटे थिएटर्स बांधू शकतो विथ पार्किंग हे ते. बरोबर. तर 10 गुंठ्यामध्ये एक चांगलं आमच्या डोक्यात आहे ना हं. की ते तिथं सगळं एक सांस्कृतिक केंद्र झालं पाहिजे त्या भागाचं ते. हां, हां. किंवा तिथे एक नाटकाच्या रिहर्सलसाठी छोटा हॉल असेल. बरोबर. तिथे आपल्या प्रेस कॉन्फरन्स किंवा पत्रकार असतील या कलाविषयी ते सांस्कृतिक कार्यक्रम त्यांच्याकडे करण्यासाठी. लायब्ररी असेल हं. असे सगळंच होईल आणि चित्रपटगृह असतील सगळे म्हणजे तिथं एक अच्छा. कलाकार कट्टा तयार होईल. त्या माध्यमातून एक कल्चरल हब त्या शहराचं ते व्हावं. बरोबर. तर असा मी प्रस्ताव दिलेला आहे. ते जर झालं हां. अशा 300 जागा जर आम्हाला मिळाल्या तर सर्वात मोठं आमचं काम होईल मला वाटतं. बरोबर आहे. चित्रपट स्वतःचे स्वतः पैसे मिळवतील. आम्ही त्यातून 150-150 कॅपॅसिटीचे 2 थिएटर उभा करणार आहे. एक थिएटर पूर्ण मराठीसाठी असेल, एक मल्टी लँग्वेजसाठी असेल कारण बिझनेस चालला पण पाहिजे, खर्च बरोबर पण आहे. निघाला हं. पाहिजे. हं. तो त्यासाठी असेल. परंतु एका थिएटरमध्ये जर तुम्ही तो मराठी पिक्चर लावला, तो तुम्हाला मिळाला. एक आठवडाभर चालला, एका ₹10,000 जरी मिळाले इंटू हं. 300 स्क्रीनला तुमचा पिक्चर लागणार. हं, हं, हं. तर त्यामुळे प्रत्येक निर्मात्याला शेअर मिळणार. बरं. आमचे थिएटर असतील की जिथं आता थिएटर्स नाही आहेत, आणि इथं पोटेन्शियल आहे असं आम्ही सर्वे केलेला आहे. हं. त्या ठिकाणी आम्ही थिएटर उभा करणार. बरोबर. तर हे झालं तर ही सर्वात मोठी अपेक्षा आहे आमच्याकडे. नक्की. शासनाने आम्हाला शासनाच्या भरपूर जागा पडीक असतात.
तर तिथे आम्हाला कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा असतात बरं. किंवा गायरान असेल काय, त्यातून आम्हाला जर ती जागा मिळाली तर तिथं आम्ही प्रायव्हेट पार्टनर्स घेऊन ते थिएटर उभा करू. नक्की, नक्की. त्यामुळे पिक्चर चित्रपट पण लोकांपर्यंत पोहोचेल. एकदम पोहोचेल आणि लोकांना शासनाने गावागावात सांगितलं ना, संधी शासनाने आम्हाला एवढं केलं ना, आम्हाला अनुदान पण बंद करा. बरोबर. अनुदानाची गरज नाही आम्हाला. हो, हो. आमच्याकडे प्रेक्षक आहे, सगळं आहे. मला फॅमिली घेऊन जायचंय, हां. पण त्या ठिकाणी त्या दर्जाचं थिएटर नाहीये बरोबर आहे. आणि तेवढे असतात ते सिनियर स्क्रीनची अवस्था ठीक नाही. गावापासून लांब जावं लागतं. मग हां, तो खर्च हां. परवडत नाही, तर वेळ मिळत नाही तेवढा. आजकाल लोकांना अफोर्ड करू शकतात. लोकांकडे पैसा आहे. ग्रामीणमध्ये शेतकऱ्यांच्याकडे हो. पण पैसा आहे. त्यांना वाटतं की आपल्या कुटुंबियांना घेऊन आपल्या तालुक्याच्या मनोरंजनाचं ठिकाणी काही. जावं, चित्रपट बघावे. पण चित्रपटगृह स्वच्छ पाहिजे, सगळे पाहिजेत. येस, तर येस. त्या क्वालिटीचे जसे मोठ्या हां. मल्टिप्लेक्सची छोटी मिनी हे असते, हं, हं. मिनी थिएटर बरं. त्यातलं जी छोटी ऑडी असते हं, हं. तेवढेच आपल्याला 150 कॅपॅसिटीचे 2 थिएटर करायचे बस. अच्छा, अच्छा. पण ते इक्विव्हॅलंट टू लाईक सिटीमधले सिटी प्राईड, पीव्हीआर ह्याच्याप्रमाणे त्या क्वालिटीचं असतात. बरोबर आहे. आता तुम्ही बराच प्रवास पाहिलाय. तुम्ही अगोदरही बरंच काम केलंय. चित्रपट सृष्टी म्हणजे लॉकडाऊनच्या अगोदरची वेगळी होती, हं. नंतर वेगळी, आता वेगळं चाललंय. आता वातावरण चांगलं आहे. पण अजून आता ओ-टी-टी, मराठी, हिंदी, साऊथची कॉम्पिटिशन आहे. पण आता पुढच्या 5-10 वर्षात तुम्ही जे काही पाहताय, अध्यक्ष म्हणून किंवा निर्माते म्हणून, चित्रपट सृष्टी काय असायला पाहिजे की काय प्रयत्न केले पाहिजेत लोकांनी? प्रेक्षकांनी पण काय कशी साथ दिली पाहिजे त्याला? निश्चितच मराठी चित्रपटसृष्टीला फार मोठं ब्राईट फ्युचर आहे. आपण अनेक वेगवेगळ्या विषयावर भाष्य करतो, हाताळली जातं आपल्याकडून. चांगल्या आपल्याकडे मोठं साहित्य आहे, भरपूर लिखाण आहे, चांगले चांगले लेखकांचं वाचन आहे. त्यामुळे प्रचंड विषय आपण हाताळतोय. आणि सर्व प्रकारचे आपल्याकडे डिरेक्टर आहेत, टेक्निकली ते हुशार आहेत. त्यामुळं मला कुठल्याच साऊथ म्हटलं हे म्हटलं तर तात्पुरते फिल्म्स वाटतात आपल्याला. पण कंटेंट वाईज ज्याच्यावर काम केलं जातं किंवा काहीतरी या चित्रपटात आहे, एक विषय असतो, एक त्याला सामाजिक टच असतो. टच असतो. हा मराठी हँडल केला जातो. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीचं भवितव्य निश्चितच चांगलं आहे. कारण मी स्वतः फिरलेलो आहे. बरोबर. फिल्म ऑफ इंडियाचा व्हाईस प्रेसिडेंट आहे. त्यामुळं आपल्याला काय किंमत आहे मला माहिती आहे, की बाहेर भरपूर किंमत आहे. बरोबर. फक्त मराठी प्रेक्षकांनी तो लावून दिले पाहिजे. ज्याला जी गोष्टी कमी आहेत त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या आपण पूर्ण केल्या तर निश्चितच मराठीला भविष्यात काहीच कॉम्पिटिशन नसेल असं मला वाटतं. नक्की, नक्की सर. आता बऱ्याच वेळा काय होतं, की तुम्हाला जर मराठी चित्रपट सृष्टीत 3 मोठे बदल करण्याची संधी मिळाली, तर ते कोणते असतील? म्हणजे काही गोष्टी की तुम्हाला प्रकर्षाने जाणवतात, की ह्या गोष्टीत बदल झाला पाहिजे किंवा मी ते करू इच्छितो? मला सगळ्यात वाटतं की मराठी कलावंत हा एक धर्मनिरपेक्ष आपण बरोबर. असावा. हो, हो. एक कुठला जातीभेदाचं यात काही लॉबी नसावं. किंवा असा प्रकार हां, नसावा, नसावा. ग्रुप वाईज म्हणून माझ्या तर डोक्यात असं होतं की मी एक करणार होतो, भविष्यात करेल पण. असं करणं आहे की प्रत्येक कलावंताला कला हीच आहे आपला जात धर्म सगळे. बरोबर आहे. त्यामुळं मी कोण आहे, तुम्ही कोण आहे याचं काहीच नाही. हं, हं. तो व्यक्ती त्या व्यक्तीच्या नावाने ओळखला जावा. बरोबर. म्हणून माझ्या तर डोक्यात होतं की चित्रपट महामंडळाचं काठ हं, हं. हे आडनाव विरहित असेल. क्या बात आहे. ती व्यक्ती हां, हां. त्याच्या आईचं नाव, वडिलांचं नाव. साऊथला जशी नावं हां. असतात असं आहे. कारण यातून काय होईल, एक फार मोठी दरी ही होते. बरोबर आहे. त्याला कला म्हणून कलाकार म्हणून पाहावं. Yes. ही फार माझ्या डोक्यात आहे की ते एकदा झालं ना की तुम्ही कोण, मी कोण, हा कोण आहे, तो कोण आहे हं, असं नसावं. बरोबर. तो कलाकार म्हणून किती चांगला एवढंच असावं. Yes. तर हे झालं भविष्यात तर माझ्या डोक्यात आहे. आणि मी इव्हन मोदीजींपर्यंत माझा प्रयत्न आहे की त्यांनी भारतात राबवावं हे सगळं. हां, हां. की भारतात आडनावच नको कुणाचं, काही जात धर्मच नको तुमचा, बरोबर. काहीच नको. असं काहीतरी घडलं तर फार मोठं काम होईल असं मला वाटतं. पण माहित नाही आता टेक्निकली कसं ते शक्य आहे, काय आहे. नाही पण व्हावं ते होऊ शकतं. आणि जसं आता काय होतं, की जसं आपण म्हणतो, की अरे अमुकला त्या ग्रुपमध्ये काम करायचंय, हो, हो. त्या ह्यांच्यात काम करायचंय, तर ते एक्सेप्ट केलं जात नाही किंवा नाकारलं जातं. काम चांगलं असून पण त्याच्यात तू जाऊ शकत नाही. हे मला वाटतं असं केल्यानंतर कोणी नाही, कुठे निश्चित. म्हणून ते सहजपणे lobby वावरता मध्ये येईल. सगळं होईल इझिली. तो कोण कुठला आहे काही गरज नाही पडली. बरोबर आहे. त्याच्या टॅलेंटला महत्व दिलं जावं असं मला वाटतं आणि ते होईल असं मला वाटतं. नक्की, नक्की. मला अशी नक्कीच घडलं पाहिजे. नाही, नाही घडलं नाही. भैया आता काय होतं, की मालिका असेल, चित्रपट असेल, बऱ्याच वेळा रात्री अपरात्री शूटिंग संपतं, मध्यरात्री संपतं. फिल्म सिटीत बऱ्याच वेळा शूट होतं आपलं. बऱ्याच वेळा फाईट सिक्वेन्स, गाणी आपली तिकडे होतात. पण नंतर ज्याची गाडी असते तो घरी जातो. पण बऱ्याच लोकांकडे कामगार वर्ग असेल, महिला वर्ग असेल, तर त्यांना घरी रात्री अपरात्री जायला म्हणजे फिल्म सिटीतून गोरेगावच्या स्टेशनपर्यंत जायलाही गाड्या नसतात. मध्ये मी ऐकलं होतं, की तुम्ही याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करताय, की
त्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी महिलांसाठी काही बसेस वगैरे सुरू करणार आहात का? किंवा काय प्लॅन असला हम्म. पाहिजे त्याचा काही? नाही, निश्चितच इव्हन मागे आम्ही बसेस पण चालू केलेल्या, बरं. परंतु तेवढं त्या बसेसला रिस्पॉन्स नाही मिळाला, नंतर बंद करावं लागल्या. परंतु आमचा असा प्रयत्न आहे की एखादी गाडी अशी आपल्याला ठेवता येईल का, हां, हां. की आम्ही जसं आहे ना, जसं आम्ही आता तिथं मुंबई पुण्यामध्ये राहण्यासाठी हॉस्टेल तयार करतोय, बरं. तर ही सुद्धा एक नॉन प्रॉफिट मेकिंग ऍक्टिव्हिटी म्हणून नो प्रॉफिट काही नो लॉस. अशामध्ये, की फक्त त्या काम रात्रीचा हा प्रॉब्लेम आहे, दिवसभरात बस मिळतात. बरोबर. पर्टिक्युलर महिला असतील किंवा याच्यामध्ये टेक्निशियन असतील किंवा वयस्कर ज्यांना कामगार येऊ असतात शकत किंवा नाही, काय असतात. अशांना वेगवेगळ्या लोकेशन, फिल्म सिटीमध्ये, गोरेगावमध्ये प्रामुख्याने प्रॉब्लेम, त्या लोकेशन मधून स्टेशन पर्यंत हं, तर हं. ती गाडी सतत ने-आण करता येईल. बरोबर. त्याचा एक टोल फ्री नंबर असेल, कोणी फोन केला तर ते मिळून जाईल, हां. की त्या गाडीचं एवढंच काम की स्टेशन टू आतले लोकेशन कनेक्टिव्हिटी एवढंच हे करायचं. बरोबर आहे. तर आम्ही तो सुद्धा आता आम्ही विचार करतोय की अशा प्रकारची एखादी गाडी ठेवू शकतो, ती महामंडळाची असेल, गाडी असेल, आणि त्यातून अतिशय नॉमिनल याच्यामध्ये त्यांना पोहोचवलं जाईल आणि एक सुरक्षित व्यवस्थेपणे पोहोचवलं जाईल. हा सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे. दुसरी गोष्ट आता बऱ्याच वेळा काय होतं, की अभिनय, दिग्दर्शन, तंत्रज्ञान अनेक क्षेत्रात म्हणजे आता हे जे काही आपली हे आहेत, कलाकार असतील, तंत्रज्ञ असतील, बरेच नवोदित कलाकार गावाकडनं बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागातून येतात, कॉलेज पास आउट होऊन आपल्या क्षेत्रात येतात. हं. पण बऱ्याच वेळा काही तर टिकावं लागत नाही बऱ्याच लोकांचा. म्हणजे काही ठराविक काळ काम करतात, अपयश येतं, निघून जातात. मग अशा नवोदित लोकांना, कलाकारांना तुम्हाला काय सांगू शकाल, की याचं यश मिळण्यामागं किंवा चिकाटी कशी असावी किंवा कसं काम केलं पाहिजे किंवा कोणाचा आधार, मार्गदर्शन घेतलं पाहिजे याच्यात? नाही, सातत्याने मी नेहमी सांगतो की एका रात्री तुम्ही हिरो हिरोईन नाही होऊ शकत. बरोबर. सैराट सारखं एखादं उदाहरण असतं, परंतु त्यासाठी नागराज मंजुळे आणि त्या कलावंतांनी किती वर्ष काम मेहनत. केलेले आहे, ते मेहनत घेतलेली. तुम्हाला जर टिकायचंय तर स्पर्धा प्रचंड मोठी आहे. स्पर्धेत राहायचं असेल तर तुम्हाला सातत्य असणं गरजेचं आहे. तुम्ही ग्रामीण भागामध्ये येऊ, शहरातला असो, कुठे असो, त्याला काही नाही. आजकालचे जर पाहिले म्हणजे प्रत्येक यशस्वी उद्या लेखक असतील, डिरेक्टर असतील, गीतकार असतील, कलावंत असेल, अभिनेता हे ग्रामीण भागातून, छोट्या छोट्या खेड्यातून Yes. आलेले सुद्धा सक्सेसफुल झालेले आहेत. त्यामुळे सक्सेस मिळत नाही असं नाहीये, परंतु तुम्ही कितपत सातत्य ठेवता हे गरजेचं आहे. आणि मला ज्यांना नवीन वाटतं की नाही मला यायचंय ना, मी जाणार 1 महिना मुंबईत काम करणार, मी लगेच हिरो बनणार, तर अशा याच्यावर तुम्ही राहू नका. तुम्ही तुमचा एक पहिला एज्युकेशनल बेस असेल, तुमच्या बिझनेसचा असेल, बरोबर. तुमची फॅमिली असेल, तर त्यासाठी काहीतरी थोडी तरतूद किंवा त्या प्रकारे सगळं करून या. पूर्ण ज्यांना कला क्षेत्रात यायचंय त्यांनी फार विचार करून या. अनेक संकट येतात, परंतु सातत्य असेल तर यश मिळेलच. आणि यासाठी चित्रपट महामंडळ अशा संस्था आपल्याबरोबर आहेतच, आम्ही आहोतच. आत्ताच आम्ही उलट या नवीन जे लोक येतात पुणे आणि मुंबईमध्ये प्रामुख्याने, या 2 शहरामध्ये आम्ही हॉस्टेल तयार करतोय. परवाच्या मिटिंगला आम्ही सँक्शन पण केलेलं आहे, त्याचं बजेट पण सँक्शन केलेलं आहे, की अतिशय नॉमिनल रेटमध्ये. कारण बऱ्याच वेळा आपण पुण्यात किंवा मुंबईत 2 दिवसासाठी तुम्ही आला, तुम्हाला शूट मिळालं, तर तुम्ही दर 1 महिन्यासाठी एखादा फ्लॅट पण घेऊ शकत नाही आणि 2 दिवस हॉटेलमध्ये पण बेअर करू शकत नाही, ते अफोर्ड करू शकत नाहीत. तर अशांना महामंडळ अतिशय नॉमिनल याच्यामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था ते करेल. किंवा तुम्ही आला 1 दिवसाचंच काम आहे, तुम्हाला काय मीटिंग करायचंय, तुम्हाला जायचंय चेंज करून फक्त हे करायचंय, तरी तुम्हाला मिळेल, की जेणेकरून त्यात काही प्रॉफिट मेकिंग हे नाही. आम्ही असे काही फ्लॅट्स आता सध्या आम्ही मुंबई महानगरपालिकेशी बोललो की त्यांच्या ज्या शाळा आहेत काही बंद आहेत, त्याच आम्हाला दिलं तर आम्ही तिथं हॉस्टेल तयार करू, व्यवस्थित फर्निश करून. पुण्यात पण अशा काही आहेत, तर तिथेही आम्ही होऊ शकतो. ती पण कॉर्पोरेशनकडे मागणी केलेली आहे आम्ही पुण्यामध्ये. तर आमचा हा सपोर्ट असणार आहे, परंतु तुम्ही तुमचा बेस करणं गरजेचं आहे. प्रथमतः तुम्ही रंगभूमीवर पाऊल टाका, रंगभूमीवर पायाभक्कम करा, नंतरच मोठ्या स्क्रीनकडे जावा. लगेच यशाची अपेक्षा करू नका. सातत्य ठेवा. तुमच्यात खरेच गट्स असले, म्हणजे खरेच कला असेल किंवा प्रामाणिकता असेल, तर निश्चित तुम्हाला कोणीही तुमच्या या यशापासून तुमचे हिरावून घेतलं जाणार नाही, असं मला वाटतं. बरोबर, नक्की नाही. तर भैय्या खूप म्हणजे चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला आणि तुमच्या चांगल्या योजना आहेत आणि अशाच तुमच्या योजना सगळ्या पूर्णतः येवोत आमच्या शुभेच्छा आहेत आणि तुम्ही आज वेळ देऊन आमच्या कलाप्रबंधी कार्यक्रमात मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि तुमच्या पुढील कारकिर्दीस आमच्याकडनं मनःपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.